नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2024 खूप शेतकरी पीक विम्याची वाट पाहत आहेत आणि तो पीक विमा राहिला आहे तो आपला पोस्ट हार्वेस्टचा. आणि तो पोस्ट हार्वेस्टच्या पीक विम्याचा जे स्टेटस होतं ते सर्व शेतकऱ्यांना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे जिल्हे आहेत आणि ज्या शेतकऱ्यांनी पोस्ट हार्वेस्टचा क्लेम केला आहे अशा शेतकऱ्यांना पोस्ट हार्वेस्टच्या रकमा गेल्या 4 ते 5 दिवसापासून 21 तारखेपासून रकमा दाखवायला सुरुवात झाली. खूप शेतकऱ्यांच्या अजून रकमा दाखवायच्या बाकी आहेत. ज्या शेतकऱ्यांनी पोस्ट हार्वेस्टचा क्लेम केलेला असेल त्यांचं जर पोस्ट हार्वेस्टची रक्कम अजूनही दाखवत नसेल तर त्यांची रक्कम 6 सप्टेंबरच्या नंतर दाखवली जाणार आहे. परंतु ज्या गोष्टीची प्रतीक्षा होती, पोस्ट हार्वेस्टच्या रकमा दाखवल्या गेल्या, रक्कम विमा कंपनीला मंजूर झाली, रकमा विमा कंपनीला वितरित झाल्या, परंतु आता स्टेटस बदललं, शेतकऱ्यांचे पोस्ट हार्वेस्टच्या रकमा दाखवू लागल्या, परंतु आता ती रक्कम कधी पडणार या प्रतीक्षेत असतानाच सर्व शेतकऱ्यांना आनंदाची गोष्ट आहे. कालपासून वाशिम जिल्हा व बुलढाणा जिल्हा या 2 जिल्ह्यामध्ये पोस्ट हार्वेस्टच्या रकमा खात्यावर पडायला सुरुवात झाली आहे. आता यामध्ये महत्त्वाची गोष्ट, खूप शेतकऱ्यांना काल पोस्ट हार्वेस्टचे पैसे वाशिम जिल्ह्यात पडलेत, खूप शेतकऱ्यांना पोस्ट हार्वेस्टचे पैसे बुलढाणा जिल्ह्यात पडलेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना हे पैसे पडलेत त्यांनी कमेंट करून सांगावं की आमचे पैसे पडलेत. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, ज्या शेतकऱ्यांना अजून रक्कम पडली नसेल तर ती रक्कम जर तुम्हाला दाखवली जात असेल बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, तर ती रक्कम काल पडलेली आहे, आजही काही शेतकऱ्यांना पडलेलं आहे. पुढील 1 ते 2 दिवस सुट्टी असू शकते. जर सुट्ट्या आल्या तर ते पैसे सुट्ट्या झाल्यानंतर पडू शकतात अथवा आज संध्याकाळपर्यंतही पडू शकतात. आनंदाची बातमी हीच द्यायची होती की ज्या पोस्ट हार्वेस्टच्या रकमा आपल्याला दाखवायला सुरुवात झाली होती त्या पोस्ट हार्वेस्टच्या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर पडायला सुरुवात झाली आहे आणि त्याची सुरुवात बुलढाणा जिल्ह्यातून व वाशिम जिल्ह्यातून झाली आहे. त्यामुळं बुलढाणा जिल्ह्यातील व वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ज्यांचे अजून पैसे पडले नसतील त्यांनी घाई करू नका, त्यांनाही पैसे पडून जाणार आहेत. ज्यांचे पैसे पडलेत त्यांनी कमीत कमी एक कमेंट करून सांगा की बाबा बुलढाणा जिल्ह्यात पैसे पडलेत. बुलढाणा जिल्ह्यात कालपासून पैसे पडायला सुरुवात झाली आहे बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यामध्ये. आणि ज्या शेतकऱ्यांचं अजूनही पेमेंट दाखवतं आहे पोस्ट हार्वेस्टचं आणि त्यांचे पैसे अजून जरी पडले नसतील त्यांचेही पैसे पडून जाणार आहेत. कारण फक्त कालपासून वाटप सुरुवात झाले, काल पडलेत थोडे जणांना पैसे, आज काही जणांना पडलेत, परंतु आता 1-2 दिवस सुट्ट्या असू शकतात सणामुळे, त्यामुळे एखाद्या वेळेस सुट्ट्यामुळे पैसे पडू शकणार नाहीत. तर सुट्ट्या होताच उर्वरित शेतकऱ्यांनाही पैसे पडून जातील. विषय राहिला इतर जिल्ह्यांचा. इतर जिल्ह्याचे अपडेट येताच तात्काळ चॅनलवरून व्हिडिओ बनवला जाईल. आणि महत्त्वाची गोष्ट, धाराशिव जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी पोस्ट हार्वेस्टचा क्लेम केलेला होता आणि त्यांच्या रकमा 28 तारखेपर्यंत पडल्या जातील असं आपण सांगितलेलं होतं. कारण तेथील लोकप्रतिनिधी अनिल जगताप यांनी स्पष्ट केलं होतं की 28 तारखेपर्यंत जर पैसे नाही पडले तर 29 तारखेपासून आम्ही धरणे आंदोलन करू विमा कंपनीच्या ऑफिससमोर. परंतु त्यांनी आज कमेंट केले अनिल जगताप यांनी की आम्ही एक विमा कंपनीशी संपर्क साधला, विमा कंपनी पैसे टाकण्याच्या कामातच आहे, पुढील 1 ते 2-3 दिवसात पैसे पडतील अशी अपडेट आहे धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी. आणि जरी काही पैसे नाही पडले तरीही 29 तारखेला जे त्यांनी धरणे आंदोलन करायचं ठरवलं होतं ते सध्या तात्पुरतं कॅन्सल केलं आहे. कारण सध्या जे मराठा आंदोलन चालू आहे त्या मराठा आंदोलनामुळं त्यांनी उद्याचं आंदोलन कॅन्सल केलेलं आहे. परंतु आंदोलन जर पैसे नाही पडले धाराशिव जिल्ह्यातील पोस्ट हार्वेस्टच्या शेतकऱ्यांना तर ते आंदोलन पुढीलची तारीख आल्यानंतर आम्ही सांगू, तोपर्यंत तरी पैसे पडतील अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. त्यामुळे 28 तारखेपर्यंत जर पीक विम्याचे पैसे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नाही पडले तर 29 तारखेला आंदोलन करतो म्हटलं होतं, परंतु तुर्तास सध्या त्यांचं आंदोलन थांबलेलं आहे. तरी पण त्यांनी विमा कंपनीशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून मिळालेली अपडेट अशी आहे की पैसे पुढील 2 ते 3 दिवसात पडतील अशी अपडेट आहे. त्यामुळे आपण प्रतीक्षा करू धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 2 ते 3 दिवसामध्ये पैसे पडतील असं सांगण्यात आलं आहे. परंतु नाही पडले तर आम्ही नंतरची तारीख सांगून धरणे आंदोलन करू असं अनिल जगताप यांनी स्पष्ट केले. उर्वरित विषय राहिला इतर जिल्ह्याचा. इतर जिल्ह्यातील अपडेट येतात तात्काळ तुमच्या चॅनलवरून व्हिडिओ टाकला जाईल. तुर्तास आज गेल्या 2 दिवसापासून कालच्यापासून वाशिम जिल्हा व बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडायला चालू झालेला आहे. ज्या शेतकऱ्यांचे पैसे अजून पडले नसतील तर उर्वरित सुट्ट्या वगळता इतर दिवशी पैसे पडून जातील. आणि 6 सप्टेंबरपर्यंत ज्या शेतकऱ्यांचे अजून स्टेटस अपडेट झालेले नाहीत
अशा शेतकऱ्यांचेही स्टेटस अपडेट होतील. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.